Good morning students. Today we are going to started a new point pin diagram of 8085 microprocessor. In last lecture we have started this point pin diagram of 8085 microprocessor. लास्ट लेक्चर मध्ये या पिन डायग्रामला पण स्टार्ट केलं होतं. याच्यामध्ये टोटल 40 पिनचं पॅकेज आहे. त्यातला 40 पिन्सपैकी आपण लास्ट लेक्चरला 20 पिन्स जे आहेत लेफ्ट हँड साईडच्या त्या आपण स्टडी करून झालेले आहेत किंवा त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत हे लास्ट लेक्चरला पण डिस्कस केलेलं आहे. आता आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर रिमेनिंग ज्या 20 पिन्स आहेत की ज्या राईट साईडच्या आहेत त्याचे फंक्शन्स काय काय आहेत हे आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यातली 21 नंबरची पिन इकडे लक्ष द्या. 21 to 28 21 to 28 नंबरची पिन जी आहे ती काय आहे A8 to A15. These are called as address bus. ही जी 21 पासून 28 पर्यंत ह्या ज्या 8 पिन्स आहेत या 8 पिन्स काय कॉम्बिनेशन आहेत तर ॲड्रेस बस. कारण इथं जर पाहिलं तर A8 A9 A10 A11 अप टू A15 असे कॉम्बिनेशन्स इथं यूज केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी ए हे अल्फाबेट्स येतं त्या ठिकाणी ती काय असते ॲड्रेस बस. मग ॲड्रेस बसचं फंक्शन काय आहे तर टू कॅरी ॲड्रेस. इट इज युनिडायरेक्शनल यूज टू कॅरी ॲड्रेस. ओके. नेक्स्ट नंबरची बस आहे 29. 29ची पिन जी आहे तिथं काय आहे हो S0. S0चं मिनिंग काय आहे तर विच करंट ऑपरेशन इज बीइंग प्रोसीड. कोणतं करंट ऑपरेशन सुरू आहे हे फाइंड आउट करण्यासाठी हा सिग्नल वापरला जातो. S0 अँड S1. मिनिंग ऑफ S0 आणि S1 काय आहे तर विच टाईप ऑफ करंट ऑपरेशन. ज्याला ह्या पिनचा सिग्नल दिला जातो किंवा ज्याला S0 किंवा S1 हा सिग्नल दिला जातो मायक्रो प्रोसेसरला त्याला तिथं काय फाइंड आउट करायचं असतं तर त्या सिग्नलचं मिनिंग काय आहे तर कोणत्या टाईपचं करंट ऑपरेशन हे सुरू आहे हे कोण फाइंड आउट करून देत असतं S0 आणि S1 की जी 33 नंबरची पिन आहे. आफ्टर दॅट 30 नंबरची पिन काय आहे तर ALE. ALEचं मिनिंग काय आहे तर ॲड्रेस लॅच इनेबल. आता हे ॲड्रेस लॅच इनेबल काय आहे तर हा स्पेशल टाईप ऑफ सिग्नल आहे की जे मायक्रो प्रोसेसर जनरेट करतं. कधी ज्याला एखादं ऑपरेशन बिगिनिंग केलं जातं त्याला हा स्पेशल टाईपचा सिम्बॉल जनरेट करायचं काम कोण करत असतं ALE. मग याचं फंक्शन काय आहे तर इट इज स्पेशल टाईप ऑफ सिग्नल जनरेटेड बाय मायक्रो प्रोसेसर. Generated by microprocessor to indicate beginning of operation. कोणते ऑपरेशन स्टार्ट आहे आणि त्याचं बिगिनिंग झालेलं आहे हे कोण दाखवत असतं तर हा ALE पिन जो आहे तो दाखवत असतो. त्याच्याच सोबत काय असतं तर हा पॉझिटिव्ह पल्स जनरेटेड आहे. ज्याला मशीन सायकल स्टार्ट होतं त्याला याच्यामध्ये काय होतं तर पॉझिटिव्ह प्लस जनरेट होतात किंवा याचा क्लॉक पिरियड जो आहे तो इन्क्रीज होत असतो. त्याच्यानंतर 31 नंबरची जी पिन आहे ती आहे WR. आता WRचं मिनिंग काय बघा. इथं WR वरती काय दिलेलं आहे बार दिलेला आहे. मी कालच्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं की ज्या ज्या पिन्सवरती बार दिलेला असतो त्या कशा असतात ॲक्टिव्ह लो पिन्स. मग याचं एक फीचर्स काय झालं तर इट इज ॲक्टिव्ह लो पिन आणि दुसरं याचा फुल फॉर्म काय होतं तर WR मीन्स काय तर राईट कंट्रोल सिग्नल. इट इज राईट कंट्रोल सिग्नल.
आता ज्या वेळेला हा WR सिग्नल दिला जातो त्यावेळेला काय बघितलं जातं, तर जी काही डेटा बस आहे त्याच्यावरचा जो काही डेटा आहे तो राईट करण्यासाठी काय केला जातो, मेमरीकडे सेंड केला जातो. लक्षात घ्या WRचं मीनिंग काय आहे बघा, तर टू इंडिकेट डेटा ऑन डेटा बस इज रिटन ऑन टू सिलेक्टेड मेमरी. जो काही डेटा त्या डेटा बसवरती सेंड केला जातो तो सेंड केलेला डेटा काय आहे, तर त्या मेमरीमध्ये सिलेक्टेड मेमरी जो आहे त्याच्यावरती तो काय केला जातो, राईट केला जातो. त्याच्यानंतर 32 नंबरची जी पिन आहे ती आहे RD. आता ह्या RDच्या वरती सुद्धा काय आहे, बार आहे, म्हणजेच ही कशी आहे, ॲक्टिव्ह लो पिन. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर काय येणार आहे, तर RDचं मिनिंग काय आहे, तर रीड कंट्रोल सिग्नल. रीड कंट्रोल सिग्नल. आता ज्याला हा RD सिग्नल दिला जातो त्यावेळेला ज्या पद्धतीनं WRचं आपण फंक्शन पाहिलं की सिलेक्टेड डेटा बसवरती जो काही डेटा दिलेला आहे तो रीडिंग पर्पजसाठी मेमरीमध्ये सिलेक्टेड जी काही मेमरी आहे तिथं तो पोहोचवला जातो. त्याच पद्धतीनं RDचं फंक्शन काय आहे, तर ज्याला हा RD सिग्नल इंडिकेट केला जातो त्यावेळेला डेटा जो आहे डेटा बसवरचा तो सिलेक्टेड मेमरीवरती काय केला जातो, तर इनपुट करून घेतला जातो किंवा तो काय केला जातो, त्या सिलेक्टेड मेमरीवरती रीड केला जातो. त्याच्यानंतर S1चं मिनिंग आपण बघितलं, S0 आणि S1 या पिन ज्या आहेत त्याचं मिनिंग काय आहे, तर विच टाईप ऑफ करंट ऑपरेशन हे त्याचं मिनिंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 34 नंबरची जी बस आहे 34 नंबरची जी पिन आहे ती आहे IO and M. आता इथं बघा काय दिलेलं आहे, IOMचं मिनिंग काय आहे, तर इनपुट आउटपुट आणि स्लॅश त्याला काय दिलेलं आहे, तर M दिलेला आहे, म्हणजेच त्याचं मिनिंग काय आहे, मेमरी. मग हा काय आहे, तर एक स्टेटस सिग्नल आहे की जो इंडिकेट काय करतो, तर ॲड्रेस बस जी आहे ती ॲड्रेस बस कुणासाठी वापरली जाणार आहे, इनपुट आउटपुट डिव्हाइससाठी वापरली जाणार आहे का मेमरी ॲड्रेससाठी. इट इज स्टेटस सिग्नल indicate whether address bus is for input output device or for memory. म्हणजे ज्याला हा सिग्नल जनरेट केला जातो त्याला तो कसा आहे, तर स्टेटस सिग्नल आहे की जो काय करत असतो, इंडिकेट करत असतो की ह्याच्यावरती जो ॲड्रेस ही जी ॲड्रेस बस आपण वापरणार आहे ती इनपुट आउटपुट डिव्हाइससाठी वापरणार आहे का मेमरीसाठी वापरणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 35 रेडी. आता रेडी काय सांगत असतं, तर जे काही मायक्रो प्रोसेसर आहे तो बाकीच्या डिव्हाइसला काय केला जातो, कनेक्ट केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, तर पेरिफेरल डिव्हाइसेस. मग हे जे मायक्रो प्रोसेसर आणि पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत ज्याला हा रेडी हा सिग्नल जनरेट केला जातो त्याला तो चेक करतो की डिव्हाइसेस त्याला जे अटॅच केलेले आहेत ते रेडी आहेत का डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे त्यांची पोझिशन जी आहे ती पोझिशन इथं चेक केली जाते. रेडी टू चेक डिव्हाइस ready for data transfer. Next 36 reset in. रिसेट इन हा जो सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा काय केला जातो, तर मायक्रो प्रोसेसर जो आहे तो रिसेट करण्यासाठी वापरला जातो. ज्या पद्धतीनं रिसेट आउट यूज केला जातो त्याच पद्धतीनं काय केलं जातं, तर हे रिसेट इनचं जो आहे तो यूज केला जातो. याचं एक फीचर्स काय आहे, तर याच्यावरती बार आहे, म्हणजेच ही काय आहे, ॲक्टिव्ह लो पिन आहे की जो मायक्रो प्रोसेसर 00ला रिसेट करण्यासाठी काय केला जातो, या पिनचा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे 37 क्लॉक आउट CLK. आता CLKचं मिनिंग काय आहे, तर क्लॉक आउट म्हणजे काय, तर इथं होल सर्किट जे आहे मायक्रो प्रोसेसरचं ते काय केलं जातं, या क्लॉकनं सिंक्रोनाइज केलं जातं. किंवा आपण म्हणतो की CPUची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती कशावरती डिपेंड असते, तर त्याच्या क्लॉक फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असते. मग इथं हे जे होल सर्किट आहे ते सिंक्रोनाइज करायचं काम कुणाचं असतं, तर ह्या क्लॉक पिनचं.
सिंक्रोनाइज फुल सर्किट. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबरची पिन आहे 38 जी आहे HLDA. आता HLDA म्हणजे काय तर होल्ड एक्नॉलेज. आता होल्ड एक्नॉलेज जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं तर ज्याला होल्ड रिक्वेस्ट जी आहे ती होल्ड रिक्वेस्ट रिमूव्ह केली जाते त्याला HLDची जी पिन आहे वरची 39ची ती काय केली जाते तर गोज लो केली जाते. म्हणजे याच्यामध्ये होल्डचे जे एक्नॉलेज आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. 39 जे आहे ते आहे होल्ड. आता ह्या होल्डचं मिनिंग काय आहे बघा तर इट इंडिकेट्स दॅट पेरिफेरल डिव्हाइसेस such as DMA controller is requesting the use of address data bus. आता हा जो DMA कंट्रोलर आहे तो आपण 11th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो की ज्याला आपण पेरिफेरल डिव्हाइसेस स्टडी केलं त्याला ह्या DMA कंट्रोलरबद्दल आपण इन्फॉर्मेशन तिथं स्टडी केली होती. मग हा DMA कंट्रोलर जो आहे तो रिक्वेस्ट करतोय का ॲड्रेस बसला किंवा डेटा बसला तिथं रिक्वेस्ट करतोय का नाही हे कशावरती ठरवलं जातं ह्या होल्डवरती ठरवलं जातं. आणि सगळ्यात लास्ट 40 नंबरची जी पिन आहे ती आहे VCC. म्हणजेच इथं काय केलं जातं तर ग्राउंड कनेक्शन जे आहे ते ग्राउंड कनेक्शन इथं प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात आलं तुमच्या की ह्या 40 पिनचं जे सिरॅमिक पॅकेज आहे ते सिरॅमिक पॅकेज आपण स्टडी करून झालेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये याच्यामध्ये आपण 20 पिन्स जे आहेत त्या 20 पिन्स स्टडी केल्या होत्या आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये रिमेनिंग ज्या 20 पिन्स आहेत त्या रिमेनिंग 20 पिन्स आपण स्टडी केलेल्या आहेत. याची डायग्राम आपण कालच्या लेक्चरलाही बघितली होती. मी आता इथं फक्त राईट साईडचा जो पोर्शन आहे ह्या डायग्रामचा की जो आपला रिमेनिंग राहिला होता स्टडी करायचा तेवढ्याच फक्त पिन्स इथं ड्रॉ केलेल्या आहेत. त्याच्याशी रिलेटेड जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण स्टडी केले. ते फंक्शन्स तुम्ही शॉर्टली तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ह्या पिनच्या रिलेटेड फंक्शन्सवरती एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. याच्यामधल्या कोणत्याही 2 पिन्स किंवा 3 पिन्स तुम्हाला दिल्या जातात आणि त्याचं फंक्शन काय आहे हे तिथे तुम्हाला राईट डाऊन करता आलं पाहिजे. आय थिंक तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे याचा काढला असेल आणि नोटबुकमध्ये तुमच्या ड्रॉ केला असेल. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत या चॅप्टरमधला फ्लॅग रजिस्टर इन 8085. आपण शिकणार आहोत आता फ्लॅग रजिस्टर इन 8085. याच्यावरती सुद्धा एक्झामला तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. डिफाईन द बीट पॅटर्न ऑफ फ्लॅग रजिस्टर अँड एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ ईच बीट. लक्षात घ्या याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की डिफाईन द बीट पॅटर्न ऑफ फ्लॅग रजिस्टर अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ ईच फ्लॅग. आता इथं आपल्याला काय करायचं तर फ्लॅग रजिस्टर जो आहे त्याची पहिल्यांदा बीट पॅटर्न डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. तत्पूर्वी आपण हे बघूया की फ्लॅग रजिस्टर म्हणजे काय. आता फ्लॅग रजिस्टर काय आहे तर एक स्टेटस रजिस्टर आहे. फ्लिप फ्लॉप आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलं की ज्याच्यामध्ये फक्त 2 स्टेट्स आहेत, एक आहे 0 आणि एक आहे 1. ओके, त्याच पद्धतीने तर फ्लॅग रजिस्टर म्हणजे काय तर एक स्टेटस रजिस्टर आहे की जो एकतर 0ला सेट असणार आहे किंवा 1ला सेट असणार आहे. ज्यावेळेला तो सेट असेल त्याला त्याची व्हॅल्यू असणार आहे 1 आणि ज्या वेळेला तो 0ला असेल त्याला तिथं काय म्हटलं जातं रिसेट म्हटलं जातं. लक्षात घ्या काही ठिकाणी फक्त सेट आणि रिसेट हे 2च वर्ड यूज केले जातात. मग सेटचं मिनिंग काय असणार आहे तर फ्लॅग रजिस्टर हा 1ला सेट आहे आणि रिसेटचं मिनिंग काय असणार आहे तर फ्लॅग रजिस्टर हा 00 आहे म्हणजेच इथं काय आहे रिसेट आहे. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये फीचर्स ऑफ 8085 बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण एक फीचर बघितलं
की 8085 जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचा फ्लॅग रजिस्टर किती बीटचा आहे हो, तर 8 बीटचा आहे. म्हणजेच याचे बीट पॅटर्न डायग्राम ज्याला आपण ड्रॉ करणार आहोत त्याच्यामध्ये बीट्स किती येणार आहेत, 8 बीट्स येणार आहेत. आणि अजून त्याच्या पुढे आपण एक सेंटेन्स बघितलं की इट कंटेन्स 5 फ्लॅग्स. ह्या 8 बीट रजिस्टरमध्ये त्याच्या पोझिशननुसार तिथं काय केले तर 5 फ्लॅग्स तिथं सेट केलेले आहेत. आता पहिल्यांदा आपण त्याची बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ करूया. आता फ्लॅग रजिस्टर जो आहे तो कधी सेट केला जातो हे बघा, ज्याला आपण अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो कुठं स्टोअर केला जातो, ॲक्युम्युलेटरमध्ये, बरोबर आहे. ज्याला आपण मायक्रो प्रोसेसर 8085 याची इंटरनल ब्लॉक डायग्राम बघितली, त्याला त्या इंटरनल ब्लॉक डायग्राममध्ये ALU हे एक युनिट होतं आणि रजिस्टर्समधलं सगळ्यात महत्त्वाचा रजिस्टर ॲक्युम्युलेटर हा आपण बघितला. ALU मध्ये काय परफॉर्म केले जातात तर अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स जे आहेत ते ALU ब्लॉकमध्ये परफॉर्म केले जातात. आणि ते ऑपरेशन्स परफॉर्म केल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट तयार होतो तो रिझल्ट कुठे स्टोअर केला जातो तर ॲक्युम्युलेटरमध्ये. रजिस्टरमधला पहिला रजिस्टर कुठला होता तर ॲक्युम्युलेटर होता की जो 8 बीट्स आहे की जो कशासाठी वापरला जातो तर अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्समध्ये जे काही रिझल्ट तयार केले जातात ते रिझल्ट कुठं स्टोअर केले जातात ॲक्युम्युलेटरवरती. मग हा जो रिझल्ट तयार होतो या रिझल्टवरती काय केला जातो तर बीट सेट केले जातात. आता याची बीट डायग्राम पहिल्यांदा मी इथं ड्रॉ करते. ही बीट डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये ही बीट डायग्राम ड्रॉ करून घ्या, कारण या बीट डायग्रामला हाफ मार्क आहे. एक्झाममध्ये ज्याला याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्याला त्या क्वेश्चनमध्ये हाफ मार्क हा त्याच्या डायग्रामसाठी आहे. आपण हा जो फ्लॅग रजिस्टर जो आहे तो किती बीट्स आहे, 8 बीट्स आहे. त्यामुळे याच्यामध्ये ब्लॉक्स जे येणार आहेत ते ब्लॉक्स किती येणार आहेत तो तर 8 ब्लॉक्स याच्यामध्ये येणार आहेत. आता हे 8 ब्लॉक्स कसे ड्रॉ करायचे आणि त्याचे जे काही नेम्स आहेत ते नेम्स कसे द्यायचे ते बघूयात. हा जे पोझिशन आहे त्याच्यावरनं डिसाईड केलं जातं की इथं कोणता फ्लॅग सेट केलेला आहे. या फ्लॅगची पोझिशन कधीही चेंज होत नाही. आता फ्लॅग रजिस्टरमध्ये डायग्राम ड्रॉ करत असताना तुम्हाला किती ब्लॉक्स ड्रॉ करायचे तर इथं बीट नंबर दिलेला आहे. आता हे नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं आहे बघा, तर या साईटवरून D0, D1, D2, D3, D4, D6 आणि D7. आता या ठिकाणी काही जे लोक आहेत ते काय करू शकतात तर इथं D0च्या ऐवजी तुम्ही B0, B1 सुद्धा म्हणू शकता. त्याचं मिनिंग आणि D0चं मिनिंग वेगळं नाही आहे. ज्याला B0, B1 असं तुम्ही इथं नेमिंग यूज करता त्याला त्याचं मिनिंग काय होतं तर बीट नंबर 0, बीट नंबर 1, 2, 3. आणि ज्याला आपण D1, 2, 3 म्हणतो त्याला त्याचं मिनिंग काय आहे तर या बीटमधला डेटा जो आहे किंवा त्याची पोझिशन इथं मेन्शन केली जाते. मग ज्या वेळेला आपण नंबर प्लेस बघतो किंवा कोणत्याही नंबरची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्याला आपण त्याची प्लेस व्हॅल्यू कुठून फाइंड आउट करायला सुरुवात करतो तर त्याचा लास्ट जो डिजिट आहे त्याच्यावरनं, कारण लास्ट डिजिट जो आहे तो युनिट प्लेसचा असतो. इथं सुद्धा बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ करत असताना पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं तर हा बीट फ्लॅग रजिस्टर जो आहे तो 8 बीट्स आहे. त्यामुळे टोटल तुम्हाला 8 ब्लॉक्स इथं ड्रॉ करायचे आणि याचं जे काही नेमिंग कन्व्हेन्शन आहे ते कुठून स्टार्ट करायचं आहे तर त्याच्या राईट साईडपासून किंवा त्याची प्लेस व्हॅल्यू कुठून स्टार्ट होते तर युनिट प्लेसपासून. मग इथं D0, D1, D2, D3, D4, D5, D6 आणि D7 टोटल नंबर ऑफ ब्लॉक्स किती झाले तर 8 झाले. आता इथं बीट नंबर दिलेला आहे आणि खाली काय दिलेलं आहे स्टेटस फ्लॅग. आता इथं कोणकोणत्या बीटवरती फ्लॅग सेट केले जातात ते आपण बघूया. पहिला फ्लॅग सेट केला जातो तो आहे CY. याचं मीनिंग काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे.
आता बीट पॅटर्न डायग्राम केअरफुली बघा. आता इथं पहिला फ्लॅग जो सेट केला जातो तो आहे एस फ्लॅग, की जो कोणत्या बीटवरती सेट केला जातो, D7 जे बीट आहे त्याच्यावरती जो फ्लॅग सेट केला जातो तो आहे एस फ्लॅग. त्याच्यानंतर D6 जे बीट आहे त्याच्यावरती जो फ्लॅग सेट केला जातो तो आहे झेड फ्लॅग. D5 वरती कोणताही फ्लॅग सेट केला जात नाही किंवा रिसेट केला जात नाही, तो फ्लॅग तिथं मेन्शन केलेला नाही आहे. त्याच्यानंतर D4 बीटवरती AC फ्लॅग सेट केला जातो. त्याच्यानंतर D2 वरती P फ्लॅग सेट केला जातो आणि D0 जे बीट आहे त्याच्यावरती CY फ्लॅग. इथं जिथं जिथं डॅश दिलेले आहेत तिथं फ्लॅग तुमचे तिथं एक्झामाइन केले जात नाहीत. फक्त तुम्हाला एक्झामसाठी जे फ्लॅग विचारले जातात किंवा आपण फीचर्समध्ये बघितलं आहे की फ्लॅग रजिस्टर जो आहे 8085चा तो 8 बीट आहे आणि इट कंटेन्स 5 डिफरंट फ्लॅग्स. मग 5 डिफरंट फ्लॅग्स कोणते आहेत, एस, झेड, AC, P आणि CY हे 5 फ्लॅग्स काय केले जातात तर ह्या डायग्रामवरती सेट केले जातात. मग जर आपण बायनरी कन्व्हर्जन लास्ट इयरला स्टडी केलं 11th स्टँडर्डमध्ये, मग इथं बायनरी कन्व्हर्जन जे आपलं आहे ते बायनरी कन्व्हर्जन काय केलं जातं तर ह्या बीट पॅटर्नमध्ये ॲड केलं जातं आणि त्यानुसार त्या त्या पोझिशनला कोणता फ्लॅग सेट झालेला आहे हे तिथं फक्त तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. जर त्या त्या पोझिशनला व्हॅल्यू 1 असेल तर तिथं जो फ्लॅग सेट झालेला आहे तो राईट डाऊन करायचा आहे. इथं खाली मी या फ्लॅगचे नेम्स लिहिते. यसचं मिनिंग काय आहे बघा. पहिला फ्लॅग आहे साइन फ्लॅग, म्हणजेच एस. सेकंड वन जो आहे तो आहे 0 फ्लॅग, की जो कशानं डिनोट केला जातो, झेड. थर्ड वन जो फ्लॅग आहे तो आहे ऑक्झिलरी कॅरी, की ज्याच्यासाठी नोटेशन काय वापरलं जातं, AC. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे पार्टी किंवा त्याला पेअरटी सुद्धा म्हटलं जातं, पार्टी फ्लॅग. त्याच्यासाठी नोटेशन आहे P. आणि फिफ्थ वन जो फ्लॅग आहे तो आहे CY, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, कॅरी फ्लॅग. हे त्याची शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म व्यवस्थित तुम्ही राईट डाऊन करून घ्या. की पहिला एसचं मिनिंग काय आहे तर साइन फ्लॅग, झेडचं मिनिंग काय आहे तर 0 फ्लॅग, थर्ड वन जो आहे ACचं मिनिंग काय आहे तर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, आणि फोर्थ वन जो आहे तो पार्टी फ्लॅग, की ज्याला P हे नोटेशन वापरलं जातं, आणि फिफ्थ वन जो आहे तो आहे कॅरी फ्लॅग, की ज्याला CY असं म्हटलं जातं. आता हा प्रत्येक फ्लॅग जो आहे तो सेट कधी केला जातो आणि रिसेट कधी केला जातो हेही तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. म्हणजे फक्त ही बीट पॅटर्नची डायग्राम ड्रॉ करायची आणि हे 5 फ्लॅगची नेम्स लिहायचे, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तर त्याच्याच सोबत हे फ्लॅग सेट कधी केले जातात आणि रिसेट कधी केले जातात हेही लिहायचे. आता पहिल्यांदा आपण बघूया साइन फ्लॅग. साइन फ्लॅग जो आहे तो कोणत्या बीट पॅटर्नला आहे तर 7th बीट पॅटर्नला आहे. आता साइन फ्लॅग जो आहे तो कधी सेट केला जातो बघा, तर आफ्टर एक्झिक्युशन ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ arithmetic operation, if result is 1, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण तर इथं जे आहे ते लिस्ट सिग्निफिकंट बीट आहे आणि इथं मोस्ट सिग्निफिकंट बीट. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन इफ रिझल्ट इन मोस्ट सिग्निफिकंट बीट इज 1 देन साइन फ्लॅग इज सेट, अदरवाइज रिसेट. बघा मिनिंग ह्याचं अगदी इझिली आहे. साइन फ्लॅग कधी सेट केला जातो, सेट म्हणजे काय हो तर त्याची व्हॅल्यू 1 कधी असते आणि रिसेट म्हणजे व्हॅल्यू 0 कधी असते. आता हे जे सगळे फ्लॅग्स आहेत ते कधी सेट केले जातात तर ज्या वेळेला आपण अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतो आणि त्याच्यानंतर जो काही रिझल्ट तयार होतो तो रिझल्ट आपल्याला काय करायचा आहे, ह्या 8 बीट पॅटर्न डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. मग ज्यावेळेला हा रिझल्ट तयार होतो त्याला इफ रिझल्ट इन MSB म्हणजे काय तर मोस्ट सिग्निफिकंट बीट, की जे D7 आहे, आणि
LSB म्हणजे काय तर लिस्ट सिग्निफिकंट बीट की जे काय आहे D0 आहे. मग ज्याला तुम्ही अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करता त्याला हा MSB मधला जर रिझल्ट 1 असेल म्हणजेच या बीट पॅटर्नच्या ठिकाणी इथं एसच्या जागी जर व्हॅल्यू 1 तुमची आली असेल तर तिथं काय झालेलं आहे साइन फ्लॅग सेट झालेला आहे म्हणजेच एसची व्हॅल्यू तिथं 1 आहे आणि जर तिथं 0 असेल तर साइन फ्लॅग हा रिसेट झालेला आहे म्हणजेच त्याची व्हॅल्यू 0 आहे. इथे मी एक एक्झाम्पल देते. इथे एक बीट पॅटर्न तुम्हाला ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की इथं कोणकोणते फ्लॅग सेट झालेले आहेत. इथं मी डायग्राम ड्रॉ करते. इथं फ्लॅगची नावं मी लिहिते. आता इथे मी एक बायनरी कन्वर्जन लिहित आहे. आता हे बायनरी कन्वर्जन कोणत्या नंबरचं आहे याच्याशी आपल्याला आत्ता तरी काही कन्सिडर करायचं नाही आहे. फक्त मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून तिथे एक बायनरी कन्वर्जन दिलेलं आहे. आता जर हे एक्झाम्पल तुम्ही केअरफुली बघितलं तर इथं काय सांगितलं आहे बघा. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ अरिथमॅटिक ऑपरेशन ज्याला तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करता त्याला रिझल्ट इन MSB. आता इथं MSB म्हणजे काय असणार आहे तर हे बीट असणार आहे की जिथं एस फ्लॅग हा सेट झालेला आहे इज 1 म्हणजे एस फ्लॅग जिथं सेट झालेला आहे त्याची इथं व्हॅल्यू काय आहे 1 आहे म्हणजेच इथं साइन फ्लॅग काय केलेला आहे सेट झालेला आहे. त्याच पद्धतीनं सेकंड आहे 0 फ्लॅग आफ्टर एक्झिक्युशन. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स. आता हे तुम्हाला सतत रिपीट करावं लागणार आहे की आफ्टर एक्झिक्युशन ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन इफ द रिझल्ट इज 0 ह्या बीट पोझिशनला जर रिझल्ट 0 असेल इफ रिझल्ट इज 0 देन 0 फ्लॅग सेट. आता जर 0च्या पोझिशनला तुमच्या रिझल्टमध्ये जर 0 असेल तर तिथं काय झालेलं आहे 0 फ्लॅग सेट झालेला आहे आणि जर 0च्या पोझिशनला इथं 1 असेल तर 0 फ्लॅग हा रिसेट झालेला आहे. लक्षात घ्या इथं थोडंसं उलटं आहे. आपण 0 म्हटलं की 0 कन्सिडर करतोय पण नाही आहे. इथं जर 0 असेल तर तुमचा फ्लॅग 0 हा सेट असणार आहे अदरवाईज तुमचा 0 फ्लॅग काय असणार आहे रिसेट असणार आहे. त्याच पद्धतीनं ऑक्झिलरी कॅरी. ऑक्झिलरी कॅरीचं मिनिंग काय आहे बघा. इन अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन व्हेन कॅरी इज जनरेटेड व्हेन कॅरी इज जनरेटेड फ्रॉम D3 to D4 then सेट टू 1. त्याच्यानंतर पार्टी फ्लॅगचं मिनिंग काय आहे बघा. इट सेट टू 1 इट सेट टू 1 इफ द रिझल्ट स्टोअर कंटेन इवन नंबर. आणि कॅरी फ्लॅग लास्ट वन त्याचं मिनिंग काय आहे इट सेट. याचं एक्सप्लेनेशन मी सांगते तुम्हाला आता फक्त राईट डाऊन करते. इट सेट इफ कॅरी प्रोसीड बाय MSB ड्युरिंग एक्झिक्युशन. आता मिनिंग याचं लक्षात घ्या. पहिले 2 फ्लॅग तुमच्या लक्षात आलेत का की साइन फ्लॅग कधी सेट होणार आहे ज्याला साइन फ्लॅगच्या बीटच्या व्हॅल्यूच्या ठिकाणी जर 1 असेल तर साइन फ्लॅग हा 1ला सेट असणार आहे आणि 0 फ्लॅग कधी सेट असणार आहे तर 0च्या पोझिशनला जर 0च असेल तर तिथं 0 फ्लॅग हा सेट होणार आहे. आता ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग मीन्स AC फ्लॅग कधी सेट होणार आहे ज्याला अरिथमॅटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो त्याला काही ठिकाणी हा कॅरी जनरेट होतो बरोबर आहे. आपण ॲडिशन जर परफॉर्म करत असू तर त्या ॲडिशनमध्ये आपला कॅरी जनरेट होतो. मग जर ही बीट पॅटर्न डायग्राम जर बघितली तर कॅरी कुठून कुठं जाणार आहे. जर इथे एखादा कॅरी जनरेट झाला D3 पोझिशनला तर तो कुठं पास केला जाणार आहे D4 पोझिशनला. मग असं जर होत असेल तर तिथं काय केला जातो त्या ठिकाणी
AC फ्लॅग जो आहे तो सेट केला जातो. फक्त लक्षात घ्या की ज्याला कॅरी हा जनरेट होत असेल, या प्लेसकडून या प्लेसकडे जर कॅरी जनरेट होत असेल तर त्या ठिकाणी फक्त काय केला जातो, AC फ्लॅग हा यूज केला जातो. हा मोस्टली कुठे यूज केला जातो तर बायनरी कन्व्हर्जन जे आहे किंवा डेसिमल, आपण बायनरी डेसिमल बघितले नंबर, त्याच्यामध्ये जिथं ॲडिशन परफॉर्म केली जाते इथे एक स्पेशल टाईपची इन्स्ट्रक्शन आहे BCD इन्स्ट्रक्शन. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय केला जातो, मोस्टली हा ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो सेट केला जातो. त्याच्यानंतर फोर्थ वन जो आहे तो आहे पार्टी फ्लॅग. आता हा पार्टी फ्लॅग कधी सेट केला जातो बघा, इफ इट सेट्स टू 1 इफ द रिझल्ट स्टोअर कंटेन इवन नंबर. आता इथं इवन नंबर जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल की नॉर्मली आपल्याला इवन आणि ऑड हे कसे आपण ठरवतो, तर जो नंबर डिव्हिजिबल बाय 2 असेल तो नंबर इवन असतो. पण जर बायनरी नंबर सिस्टीम पाहिली तर त्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1च नंबर आहेत. इथं डिव्हिजन कुणाची करायची आणि कसं फाइंड आउट करायचं की इवन नंबर आहे. आता इथं इवन नंबर कसा फाइंड आउट करायचा, तर टोटल नंबर जो आहे तो एकदा चेक करायचा आणि त्या नंबरमध्ये 1 किती टाइम्स आलेला आहे. आता जर हा नंबर बघितला तर याच्यामध्ये 1 2 3 4 टाइम्स 1 आलेला आहे, म्हणजेच हा इवन आहे नंबर. ओके, जर 1 जे काउंट करता तुम्ही ती जर व्हॅल्यू ऑडमध्ये आली म्हणजे 3 टाइम्स 1 त्या नंबरमध्ये असेल तर तो नंबर कसा असणार आहे, ऑड असणार आहे. मग त्या ठिकाणी पार्टी फ्लॅग हा सेट होऊ शकत नाही. लक्षात आला, पार्टी फ्लॅग कधी सेट होणार आहे, जर तो ॲक्युमुलेटरमधला बीट पॅटर्नमध्ये जर एचा काउंट किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. जर एचा काउंट हा इवन असेल तर पार्टी फ्लॅग हा 1ला सेट केला जातो, अदरवाईज तो 0ला रिसेट केला जातो. आणि लास्ट जो आहे तो आहे कॅरी फ्लॅग. हा कॅरी फ्लॅग कधी जनरेट होतो, तर ज्या वेळेला इफ कॅरी प्रोड्यूस बाय MSB ड्युरिंग एक्झिक्युशन. जर लास्ट बीट जो आहे आपला त्या लास्ट बीटमध्ये जर कॅरी जनरेट होत असेल, आपण बघितलं की काही ॲडिशन परफॉर्म करतो आपण बायनरी नंबरची, त्याला जर तिथं जर संपत असेल ते एक्झाम्पल, तर तिथं ज्याला कॅरी जनरेट होतो तो आपण बॉक्समध्ये लिहितो, त्याला तिथं काय झालेला असतो, कॅरी फ्लॅग हा सेट झालेला असतो. लक्षात घ्या, हे फ्लॅग खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण ज्याला तुम्ही याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करता त्याला तिथं कोणकोणते फ्लॅग सेट झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की बीट पॅटर्न जी फ्लॅग रजिस्टर 8085 आहे त्याची बीट पॅटर्न डायग्राम ड्रॉ करा आणि हे जे 5 फ्लॅग्स आहेत त्याचे सिग्निफिकन्स लिहायचे आहेत. मग लक्षात आलं तुमच्या की बीट पॅटर्न डायग्राम कशी ड्रॉ करायची आणि प्रत्येक फ्लॅग जो आहे तो फ्लॅग कधी सेट केला जातो आणि कधी रिसेट केला जातो. याच्याशी रिलेटेड आपण 1-2 एक्झाम्पलही बघणार आहोत, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये की ॲक्च्युली तुम्हाला फ्लॅग कसा सेट केलेला आहे किंवा कुठं सेट झालेला आहे. डायरेक्टली तुम्हाला एखादं एक्झाम्पलसुद्धा दिलं जातं आणि त्याचं तुम्हाला बायनरीमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं आणि त्याच्यानंतर फाइंड आउट करावं लागतं की इथं फ्लॅग जो आहे तो कुठं सेट झालेला आहे. ते देखील आपण शिकणार आहोत, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच स्टॉप करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं आहे याचा एकदा रिकॅप घेऊया. जी काही कालच्या लेक्चरमध्ये पिन डायग्राम आपण स्टार्ट केली होती त्याच्या रिमेनिंग पिन्स ज्या होत्या, फ्रॉम एक्झाम्पल पिन नंबर 21 to 40 या पिन्सचं फंक्शन जे आहे ते आत्ता आपण स्टडी केलं आणि त्याच्याचसोबत काय स्टडी केलं तर फ्लॅग रजिस्टर इन 8085 की जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे या चॅप्टरमधला. हे 2 पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरला स्टडी केले. आजचं लेक्चर आपण आता इथंच स्टॉप करत आहोत. नेक्स्ट लेक्चरला जो काही कंटेंट असेल, एक्झाम्पल्स असतील ते सॉल्व करून घेतले जातील. याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचं मिनिंग तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. गुड बाय, हॅव अ नाईस डे.